श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. ही बघा चंद्रकोर आकाशामध्ये किती सुंदर दिसते. आता वाजले आहेत सकाळचे 5 आणि काकांना लवकर जायचं आहे 6:30ला. म्हणून मी लवकर उठलेली आहे. डब्बा करायचा आहे मला. पण चंद्रकोर इतकी सुंदर दिसत होती म्हणून मी ती तुम्हाला दाखवली. मी अंगण वगैरे झाडायचं काम आता दिवस उगवल्यावरच करते, कारण की भीती वाटते. इकडे ना कोल्हे वगैरे जास्त आहेत. त्याच अंगणात पाणी रांगोळी वगैरे झालेले आहे माझी. आता मी तुमच्याशी बोलते. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. चला, मी आता तुम्हाला काल म्हटलं होतं ना, पेरूची फुलं आलेली आहेत. तर आज फुलं आलेली आहे. काल कळ्या होत्या, त्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा कशी मोगऱ्यासारखी फुलं येतात छान पेरूला. अजून कळ्या खूप आहेत, पण ह्या सुरुवातीला आलेल्या कळ्या होत्या. तर ह्या आता फुलल्या आहेत. आज ना काय झालं, काका डब्बाच विसरून गेले घरी. सकाळी उठून एवढ्या मेहनतीने डब्बा करायचा आणि ते विसरून गेले. डब्बा सोबत असला म्हणजे बरं होतं. जेवणाची चिंता नसते. गाडी जागेवर नेली आपल्या आणि डब्बा खाल्ला. नाहीतर मग डबा नसला की मग हॉटेल पहा. ती वेळ रस्त्यात कुठं दिसत नाही. मग तसंच राहावं लागतं उपाशी. मग ते ड्युटीवर गेलेले परत आले. त्यांना मी मग रोडवर डब्बा नेऊन दिला. आता उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं तेलकट वगैरे खाणं चांगलं नाही ना. तब्येती खराब व्हायचे लक्षणं. तसं वेळ आली तर खावंच लागतं म्हणा काहीतरी. थोडंसं भूक लागली तर. आता फुलं तोडून घेते पूजेसाठी. नाहीतर कोमेजून जातील ते. ऊन कडाक्याचं पडतं ना आता. तर आता व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा भेटू. पुन्हा तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. श्री स्वामी समर्थ. आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.